नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि प्रत्येक गुरुवार सारखीच या गुरुवारी सुद्धा आमची प्रचंड गडबड चालू आहे पूजेची. कारण मी पूजा जी आहे तर ती सकाळीच करते. सकाळी पूजा केली की होतं असं की दिवसभर आपल्या घरामध्ये आनंदी, समाधानी आणि उत्साही वातावरण तयार होतं. आणि मी कथा जी आहे तर ती संध्याकाळी वाचते. तर ही माझी छोटीशी लक्ष्मी पण तयार आहे. हिला मी आज रेड कलरचा फ्रॉक घातलाय. फ्रॉक नंतर दाखवेन, ती आता उतरत नाहीये, खाली मागं लागली सगळ्यांच्या. तर ही आहे माझ्या घरची लक्ष्मी, जिच्या येण्यानं खरंच आमच्या आयुष्यामध्ये भरभराटी आपण म्हणू शकतो. तर ती आलेली आहे. आणि हे बघ, आम्ही देवपूजा केली त्यामुळे टिकली लावली आहे. टिकली दाखव. हाय फाय दे. हाय फाय किसी दे. हाय फाय. टाटा नाही, हाय फाय. तर आम्ही पूजा करणार आहोत, त्यानंतर कथा वाचणार आहोत. तर आमचा मार्गशीर्ष गुरुवार कसा असतो तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर सकाळ सकाळी सगळ्यात पहिला मी अंगणामध्ये पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर उंबऱ्यावरती अशी छान रांगोळी काढायला घेतली. आपल्या धार्मिक मान्यतानुसार रांगोळी ही फक्त कलात्मक किंवा सजावटीची वस्तू नाही. घराच्या दारासमोर किंवा उंबऱ्यावरती अशी रांगोळी काढली की वाईट शक्ती आपल्या घरापासून लांबच राहते. रांगोळीतील सुंदर रंग आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणतात. मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी मी अशी रंगीबिरंगी रांगोळी काढली, कारण साक्षात महालक्ष्मी आपल्या घरी येते. गिरिजा, टाटा टाटा. रडायला यायला लागलाय. आता हसायला येतंय. नंतर येतो न्याला. नंतर जाऊया गाडीन जाऊया की गाडीन जाऊया नंतर. नको जावा, 2 मिनिटं रडत्या. जावा 2च मिनिटं रडत्या. बस, माझं पिल्ला इथे. माझं पिल्लू. व्हिडिओ करी. बघ आपण तर सगळ्यात पहिले आधी मी पूजा मांडून घेते. तर गेल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पूजा वरती का मांडते. तर घरामध्ये छोटं बाळ आहे, गिरिजा आहे, आणि ती प्रचंड दंगा करते. तर त्यामुळे मी पूजा जी आहे तर ती माझ्या टेबलवरती म्हणजेच स्टडी टेबलवरती मांडते. तर सगळ्यात पहिला मी स्वस्तिक काढून घेतला आणि त्याच्यावरती चौरंग घातला. त्यानंतर थोडंसं जे आपला महालक्ष्मीचा जो घट बसवणार आहोत, जो कलश आपण पूजणार आहोत, तर त्याच्यासाठी थोडीशी उंची केली. कारण माझं जे वस्त्र आहे तर ते थोडंसं मोठं आहे आणि ते व्यवस्थित सुंदर दिसण्यासाठी मी जो कलश आहे तर तो थोडासा वरती ठेवणार आहे. त्यानंतर मी तयारी करते. जो कलश घेतलेला आहे तर त्या कलशाला मला 8 बाजूला काय करायच्यात, 8 बाजूला हळदी कुंकू लावायच्यात. तर मी सुरुवातीला पुढच्या बाजूला स्वस्तिक काढून घेते आणि त्यानंतर 8 बाजूला मी हळद आणि कुंकू लावणार आहे. तर हे 8 बाजूला लावण्याचं म्हणजे महालक्ष्मी पुस्तकामध्ये, व्रताच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की 8 बाजूला. तर काही स्त्रिया 5 बाजूला लावतात, तर काही 7 बाजूला लावतात. पण अष्ट म्हणजे 8 हे अंक महालक्ष्मीला प्रिय असल्यामुळे, पुस्तकात वर्णन केल्यामुळे मी 8 बाजूला कलशावरती हळदी कुंकवाची बोटं उठवते. त्यानंतर बाकीचं जे सामान आहे तर ते आपण प्रत्येक गुरुवारी तेच सामान वापरतो. तर मी सगळं सामान असं पिशवीमध्ये ठेवते. तर मी सगळ्यात पहिला आता कलशाला काय करणार आहे, वस्त्र घालून घेणार आहे. कारण नंतर ते घालता येत नाही. तर त्यामुळे असं छान असं वस्त्र आहे. तर हे मला माझ्या मम्मीने शिवून दिलंय आणि वरती बघू शकताय तर त्याला गळ्याला सुद्धा छान अशी लेस लावलेली आहे. तर सगळ्यात पहिला मी काय करणार आहे, कुठलीही पूजा असली की आपण सगळ्यात पहिला गणपती बाप्पाची स्थापना करतो आणि गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतरच आपण बाकीची सगळी पूजा करायला घेतो. तर मी इथं गणपती बाप्पांना स्थापन केलं आणि त्यानंतर आता कलश मी पूर्ण बसवते तिथं. तर कलशाला जशी छान असा खालीच शिवलेला आहे तसं वरती चुनरी सुद्धा आहे. तर मंगळसूत्र, काळ्या मण्यांचं मंगळसूत्राला
खूप महत्त्व असतं. तर ते मंगळसूत्र आणि छान ठळक असा हळदी कुंकू मी कलशाला लावला. त्यानंतर मी आता महालक्ष्मीचा जो फोटो आहे माझ्याकडे, तर तो मी फोटो तिथं पूजणार आहे. तर आज जरा गिरीजाला घेऊन मला पूजा करायला लागते, तर थोडीशी धावपळ होते, कारण ती खालीसुद्धा थांबत नाही आहे आणि खाली माझा कॅमेरा आहे, तिथं स्टँड लावलं मी, तर त्यामुळे मी तिला सोडत नाही, तर ती सगळं पाडून टाकते तिथून. तर मी इथं श्रीकृष्ण माझ्याकडं जे मूर्ती आहे तर ती मी स्थापन केली आणि त्यानंतर माझ्याकडे महालक्ष्मीचं यंत्र जे आहे तर ते मी श्रीयंत्र जे आहे तर ते मी तिथं स्थापन केलं आणि त्यानंतर फळं जी आहे तर ती फळं ठेवली. थांब ना. काय घाललं? तांदूळ. तर छान अशी पूजा मांडलेली आहे आणि या पूजेला आता मी सगळीकडे छान छान फुलं घेतली होती. मी सकाळी दारावरती आमच्या मावशी आल्या होत्या, त्यांच्याकडून फुलं घेतली होती, तर ती मी फुलं सगळीकडे आता लावणार आहे. तर गिरिजाला कॉन्स्टंटली एका कुठल्या तरी गोष्टीत एंगेज ठेवावं लागतं. तर केळ देते मी तिला आणि त्यानंतर पुन्हा माझी जी पूजा आहे तर ती मांडायला घेते. तर घरी लहान मुलं असली की कशी धावपळ होते तर ते सगळ्यांना बऱ्यापैकी मला वाटते माहिती असेल. तर गिरीजासोबतच मी आजची सगळी पूजा मांडून घेतली. थोडंसं अवघड होतं पण इम्पॉसिबल असं काही नाहीच आहे. तर तिला केळं प्रचंड आवडतात, तर तिनं केळ डायरेक्ट खायला चालू केलं. तर भगवान विष्णूंचा आवडता रंग पिवळा, तर त्यामुळं मी पिवळ्या कलरची रंग सगळी श्रीकृष्णाला घातली आणि गणपतींचा आवडता रंग जो आहे तर तो लाल आहे. माझ्याकडे जास्वंदीचं फूल नव्हतं, तर असतं तर मी ते आवर्जून गणपतीला घातलं असतं. तर त्यामुळे माझ्याकडे जी लाल फुलं होती तर ती सगळी मी गणपती बाप्पांना घातली. त्यानंतर काही फुलं मी श्रीयंत्राला घातली. त्यानंतर महालक्ष्मीच्या फोटोवरती तर भरपूर फुलं दिली होती मला काकींनी सकाळी. तर महालक्ष्मीच्या फोटोवरती थोडीसुद्धा मी फुलं लावून घेतली. देवपूजेमध्ये आपण जितकी जास्त फुलं वापरतो तर तितकंच जास्त आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं, सुगंधी होतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त फुलांचा आपण वापर करतो पूजेला. तर थोडीशी अजून भरपूर फुलं शिल्लक होती, तर थोडंसं म्हटलं की कलश जो आहे तर त्याचीसुद्धा सजावट करावी. तर त्यासाठी मी राहिलेली थोडी फुलं आहे तर तीसुद्धा थोडीशी वापरली. आता मी सगळ्यात महत्त्वाचं काम करणार आहे म्हणजे अग्निदेवतेची पूजा. पण त्याआधी बघा गिरिजा काय करते, तर रांगोळीसोबत खेळत बसली आहे. तर अग्निदेवतेची पूजा सगळ्यात पहिला करायची असते, पण जसं की मी सांगितलं गिरिजा आहे आणि मी तिथं पणती नव्हते लावून ठेवू शकत, तर त्यामुळं मी सगळ्यात शेवटला पणती लावली. मी समया पण आता नाही लावत कारण खूप मोठ्या असतात आणि गिरिजा ओढेल वगैरे, तर त्यासाठी मी तिथं समई पण नाही लावत. तर छोटासा जो दिवा आहे, आपली पणती आहे, तर तीच लावून ठेवते. तुम्ही जर पूजा करत असाल तर अग्निदेवतेला सगळ्यात पहिला पूजून त्यानंतर पूजा करा. तर अशा प्रकारे मी सकाळी मांडणी केली होती आणि संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला ज्यावेळी लक्ष्मी आपल्या दारी येते, घरी येते, तर त्यावेळी मी कथा जी आहे तर ती वाचायला घेतली. तर कथा मी आवर्जून संपूर्ण कुटुंब वाचतो, कारण महालक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते आपण संपूर्ण कुटुंबासाठीच करतो. सुख, शांती, समृद्धी आपल्या सगळ्यांना मिळावी म्हणून करतो. तर कथा आवर्जून आम्ही चौघेही वाचतो. तर राशी झोपली होती पण कथा वाचायला चालू केल्यानंतर राशी पण उठली आणि कथा ऐकायला बसली. तर अशीच महालक्ष्मी आईची कृपा आमच्या कुटुंबावर असावी हीच प्रार्थना. तर अशी केली मी मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा. तर उद्यापन जे आहे तर ते मी 5व्या गुरुवारी करणार आहे. तर काहींना शंका आहे की उद्यापन 4थ्या गुरुवारी करायचं का 5व्या गुरुवारी. तर यावेळी 5वा गुरुवार आलेला आहे, त्या दिवशी अमावस्या आहे. भलेही तो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस आहे, पण तरीही 5वा गुरुवार जो आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्येच येतो आणि उलट आपल्याला अजून एक गुरुवार मिळतो. अजून एक गुरुवार आपल्याला व्रत करायला मिळतं, कारण व्रताच्या दिवशी बघा तुमच्या घरातलं वातावरण म्हणजे सगळ्यांच्याच घरातलं वातावरण जे आहे तर ते आनंदी प्रसन्न असतं. आपण ज्यावेळी सकाळी सकाळी पूजा करतो तर अजून एक गुरुवार आपल्याला करायला मिळतोय, तर त्यापेक्षा अजून दुसरं कोणतं सुख आहे. तर शेवटचा गुरुवार सुद्धा मी आवर्जून करणार आहे आणि त्या दिवशी मी उद्यापन करणार आहे. आणि ही माझी पूजा, हे माझं व्रत कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून खाली कमेंट लिहा, कारण त्यामुळं मला नवीन नवीन व्हिडिओज करण्यासाठी, नवीन नवीन तुमच्यासाठी कंटेंट बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. आणि आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि जी बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यावरती त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल.